नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर व आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा. हा जो आपण गहू बघत आहात हा 7 डिसेंबरच्या नंतर कपाशीच्या वावरात कपाशी काढून पेरला आहे. समोर तुम्हाला जे दिसतात ना, हे तुरीचे धसकटं आहे अजून उभे. लोक म्हणतात शेती करणं परवडत नाही, परंतु शेतीसारखं सुख नाही आहे. शेतीमध्ये जीव लावून मनापासून कष्ट करण्याची प्रवृत्ती लागते आणि कष्टाशिवाय कुठंच फळ नाही आहे. परंतु आमची मानसिकता झाली आता फुकट खायची, बिना कष्टानं मिळालं पाहिजे, मग सरकारनं सगळं दिलं पाहिजे. सरकार कुठून देईल? जर कष्ट केले नाही तर फळ मिळणार नाही. ज्याला समृद्धी पाहिजे असते, ज्याला श्रीमंत व्हायचं आहे, सुखानं 4 घास खायचे आहे, शेतीमध्ये जर खरंच काम केलं, जसं आपण कंपनीत काम करतो तेवढं जर काम शेतीमध्ये केलं, तेवढे कष्ट शेतीमध्ये केले, तेवढा वेळ जर काम आपल्या शेतीला दिला तर नक्कीच शेती आपल्याला श्रीमंत केल्याशिवाय राहणार नाही. शेती ही या भूमातेमध्ये खूप शक्ती आहे. ती अशी कंजूस नाही. तुम्ही जेवढं तिला देणार त्याच्यापेक्षा अनंत पटीनं तुम्हाला ती देत असते. परंतु आम्हाला अशी सवय लागली ना, तर आयतं मिळालं पाहिजे, कष्ट करायचं काम नको. फक्त आम्हाला सरकारनं दिलं पाहिजे, मोफत दिलं पाहिजे, ही योजना दिली पाहिजे, ती योजना दिली पाहिजे, अशानं आमचं भागणार नाही. आणि ही शेती एक दिवस मग आमच्या हातून दुसरेच कोणीतरी घेतील आणि मग आम्ही मात्र नुसतं बघत राहू. कारण सर्व भांडणं आहे जगात या जमिनीसाठी असतात, जमिनीच्या हक्कासाठी असतात, क्षेत्रफळासाठी असतात. म्हणून आपल्याजवळ जे क्षेत्रफळ आहे, आपली जी जमीन आहे, ती सांभाळून ठेवा, तिचा सांभाळ करा, कष्ट करणं शिका, मेहनत करणं शिका. कुठपर्यंत आला हरिभाऊ? असं आहे का? आता काय वावराला जास्त ताण बसेल ना, त्याच्यामुळे पाणी पडत नाही आता. हां, अच्छा. चांगला जमला गहू आहे ना. मग आता उगीच त्याचं आलं तर आता हां, आता तर एवढ्या पाण्यामध्ये तर आणि हां, निस्वंत आता. अजून ते हे मग ते माळवं काही पुन्हा हे तुरखाटे उपट नाही ना, तेवढे उपटून घेऊ द्या. संध्याकाळच्या 5 वाजता हे सौर ऊर्जेच्या पंपाचं पाणी आहे.
दुपारी तर याच्यापेक्षा 3 पट पाणी जास्त मारते. आता अगदी 1/3 चालू आहे पाणी. हा कपाशीच्या वावरातला गहू आहे. श्रीराम कौन होने महान पथ के पथित. जळात बसला असला औदुंबरा, या नभाने या भुईला दान द्यावी, उभ्या पिकात गीत गावी. श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आता इवाना घरी येतो का? हा कुठे? मोबाईल पाणी चालू होतं मोबाईल बा वाळू घातलं तिथे. रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बर. निम्मा झाला असं पाणी आता आहे ना, निम्मा कमी झालं मला पाणी. आता काही दिवस लारीला चालत नाही. सध्या आता जादा काही आहे नाही, आटकत चालतं पाणी आता. निसर्गानं मानवाला खूप असं भरभरून दिलेलं आहे. ज्या वेळेला पीक असं बहरून येतं, हिरवागार गालीच्या किंवा शालू या पृथ्वीनं आणि परिधान केलेलं असतो, त्यावेळेला तिचं स्वरूप म्हणजे अगदी सुंदर. त्याचं वर्णन करणं म्हणजे सरस्वतीलाही अवघड आहे. इतकं सुंदर, इतकं अगदी बघा ना, काय अगदी मन प्रसन्न होत असतं माणसाचं.